नमस्कार सर्वांना। आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या मार्फत शाळेतून विपश्यना केंद्राला जाण्याचा योग आला। त्या ठिकाणी आलेला अनुभव आणि विपश्यना केंद्राला दिलेली भेट या संबंधीचा आज व्हिडिओ आहे। या विपश्यना केंद्रावर म्हणजेच पॅगोडाला जाण्यासाठी रेल्वेने मुंबईतील बोरिवली स्टेशन किंवा मालाड स्टेशनवर उतरल्यावर गोराई जेटीकडे जाण्यासाठी रिक्षा किंवा बस घ्यावी लागेल आणि गोराई जेटीहून बोटीने पॅगोडाकडे पोहोचू शकता। तसेच बोटीची सुविधा ही नियमित उपलब्ध असतेच। तुम्हाला रेल्वेने जायचं नसेल, गर्दी टाळायची असेल तर तुम्ही मेट्रोने सुद्धा बोरिवली पर्यंत जाऊ शकता आणि त्यानंतर रिक्षाने गोराई जेटी पर्यंत पोहोचू शकता। तुम्हाला बोटीने जायचे नसेल तर तुम्ही रस्त्या मार्गानेही जाऊ शकता। स्वतःच्या गाडीने किंवा कॅबने भायंदर, पश्चिम किंवा गोराई जेटी मार्गे पॅगोडा पर्यंत पोहोचता येते। तसेच बसने गोराई जेटी पर्यंत प्रवास करता येईल आणि तिथून पुन्हा फेरी घेता येईल। मी जाताना मेट्रो मार्गच निवडला आणि गोराई जेट्टी पर्यंत पोहोचलो। त्या ठिकाणी विश्व विपश्यना पॅगोडा असे निर्देशित केलेले होते आणि त्यानंतर आम्ही बोटीच्या दिशेने चालू लागलो। बोटीने पॅगोडा पर्यंत परत येण्याचं तिकीट हे प्रत्येकी 100 रुपये एवढं आहे। बोटीचे तिकीट काढले आणि बोटीमध्ये बसलो। बोटीमध्ये बसल्यानंतर आजूबाजूचा समुद्र, त्यावर असणारे पक्षी तसेच आणखीही बोटी समुद्रामध्ये होत्या। त्यांना हळद, आजूबाजूचा निसर्गरम्य असा परिसर पाहून फारच आल्हाददायक वाटत होते। जवळजवळ अर्ध्या तासाचं हे अंतर आहे। पॅगोडाला पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो आणि मग आम्ही जेव्हा उतरलो तेव्हा पॅगोडापर्यंत जाण्यासाठी बरंच अंतर आहे। ते अंतर आपल्याला चालत पायीच पार करावे लागते। बोलता बोलता आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेत घेत कधी विपश्यना केंद्र आले हे आम्हाला कळलेही नाही। आणि मग जेव्हा पॅगोडाच्या आतमध्ये विपश्यना केंद्रात प्रवेश केला त्यानंतर त्या ठिकाणचं वातावरण हे अतिशय आल्हाददायक, सुखद अशा स्वरूपाचं होतं। प्रशिक्षणाला काही कालावधी अजूनही होता, त्यामुळे आजूबाजूचा सर्व परिसर आम्ही न्याहाळून घेतला। त्या ठिकाणी असणारे वस्तुदालन हे खूपच सुरेख होते। विपश्यना केंद्राला परदेशातूनही अनेक लोक, परदेशी प्रवासी भेट देत असतात, त्यामुळे तेही या ठिकाणी येऊन अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करत असतात। तसंच त्या ठिकाणी होणारा घंटानाद, त्या ठिकाणी असणारे हत्तींचे स्टॅच्यू, तसंच आकर्षक अशा काही वास्तू की ज्या ठिकाणी आनापान साधना होत असते। तसेच या ठिकाणी तुम्हाला 10 दिवसांचे शिबिरही आनापान साधनेचं करता येते। 1 दिवसीय शिबिर असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन त्या शिबिराचा आस्वाद घेता येऊ शकतो। आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आनापान साधना ही खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे मन, चित्त स्थिर राहू शकतं। तसेच विद्यार्थ्यांनाही मन एकाग्र करण्यासाठी, अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आनापान साधना ही खूप महत्त्वाची आहे आणि शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आनापान साधनेची सवय लागावी यासाठी परिपत्रकाप्रमाणे आनापान साधना ही सर्व शाळांमध्ये घेण्यात यावी असे सांगण्यात आले। प्रशिक्षण संपल्यानंतर आनापान साधनेविषयी सकारात्मक विचार घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो। थँक्यू।